झनकार और ओम साई 11 वर्सेस झनकार फुरुस के बीच ये दूसरा मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ। गेंदबाज का नाम बताइए। अजय जो स्ट्राइक करेंगे, अजय, और नौ स्ट्राइक पर ऋतिक। पहली गेंद गेंदबाज गेंदबाज नाम बताइए प्लीज। और एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ पे आना बहुत जरूरी है। पहली गेंद डालने के पहले आपका एक्स्ट्रा खिलाड़ी आना जरूरी है। देखिए पहली गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टॉप के बाहर की गेंद सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में 1 रन चुराया बल्लेबाज अजय, जिनका खाता खुलता हुआ। गेंदबाज गेंदबाज नाम बताइए प्लीज। निशांत। विशाल कि विशाल के हाथ पे गेंद है। पहली गेंद डाली, बहुत अच्छी गेंद थी और दिशा दिखाई बल्लेबाज अजय ने। 1 रन के साथ खाता खुला अजय ने। 1 रन के साथ खाता खुलता हुआ ओम साई और झनकार पुरुष के बीच चलता हुआ यह मुकाबला, बहुत ही अच्छा मुकाबला, आज के दिन का दूसरा मुकाबला। फिर एक बार देखिए गेंदबाज विशाल, फील्ड भी अच्छी सजाई है पहली गेंद के लिए। और गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। अगली गेंद स्लो रन गेंद थी। ये गेंद खराब गेंद अंपायर ने डिसीजन किया। एक खराब गेंद के साथ 1 रन। 1 रन के साथ रन की बात करें तो 2 रन बन चुके हैं पहली गेंद चलते हुए। पहली ओवर विशाल के हाथ में दे दिया गया कप्तान ने। तो फिर एक बार देखिए गेंदबाज थोड़ा सा फील्ड में बदलाव करते हुए गेंदबाज विशाल, चूंकि और ये गेंद हवा में गेंद है लेकिन कोई खिलाड़ी नहीं है। गेंद ट्रैवल होती हुई बॉर्डर लाइन की तरफ, गेंद गई बॉर्डर लाइन के बाहर। पहला चौवा आता हुआ ऋतिक के बल्ले से 4। डीजे फिर एक बार मैदान के अंदर चलती है। गेंद डालेंगे गेंदबाज विशाल। फिर एक बार दौड़ना शुरू किया। ये गेंद अच्छी गेंद, वेट करते हुए गेंद को खेलना चाहते थे गेंदबाज के ऊपर से, और इसी के साथ विकेट का पतन। गॉड। पहिला गोलंदाज बाद होतोय, अर्थात विशालला या ठिकाणी यश मिळतंय। विशालने चांगली गोलंदाजी केली, स्लोअरवर गोलंदाजी लालच दिली होती आणि अर्थातच फलंदाजाने त्याच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला सबको झेल पकडला आणि अशा तऱ्हेने पहिलं यश प्राप्त केलंय। विशालच्या नावावर जमा होईल। ज्या विशालने चांगली गोलंदाजी केली, वारंवार प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलतोय विशाल आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अनिश, नंबर 3 वरती मैदानावरती आहे, जो स्ट्राइक करेल। लॉस्ट टार्गेटला सलामीवीर अजय। गोलंदाज विशाल पंचाच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट अप ओव्हर विकेट मारा करतोय। 4 पावलांचा रनअप घेऊन धावाला सुरुवात केली। ओहो, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे, परंतु दिशा मात्र खराब आहे। चेंडूचा टप्पा चूक आहे, परंतु दिशा खराब आहे आणि त्याचबरोबर पंचांनी सांगितले का खराब चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे। एक एक्स्ट्रा धाव जमा होईल धावसंख्येमध्ये। धावसंख्येत जर पाहिलं तर एक फलंदाजच्या मोबदल्यात एकूण धावा जमा आहेत 7 धावा। षटक क्रमांक पहिलं सुरेश, एकूण षटकाचा 5 षटकाचा सामना आहे। दरम्यानचा पुढचा चेंडू विशाल, राईट टॉप ओव्हर द विकेट। ओ गॉड, विकेट नंबर 2।
बघता बघता या ठिकाणी जर पाहिलं तर दोन फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेत. पहिल्या षटकामध्ये ज्या विशालने चांगली गोलंदाजी केली, आत्तापर्यंत त्याचे अचूक चेंडू फेकलेत आणि दोन फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पहिला फलंदाज बाद झाला, अर्थातच त्यामध्ये पहिलं तर ऋतिक बाद झाला, झेल बाद झाला, त्यानंतर क्लीन बोल्ड केलाय, त्रिफळाचीत करून पाठवलाय ते अर्थातच आडिशला. आणि आता जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज प्रतीक मैदानावरती. प्रतीक स्ट्राईक करेल, टॉसचा गेला, सलामीवीर अजय उभा आहे. दरम्यानचा पहिल्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल धावायला सुरुवात करतोय, ज्याने अतिशय तगडं क्षेत्ररक्षण उभं केलंय आणि अर्थातच हा दबाव निर्माण केलाय, प्रेशर निर्माण केलाय फलंदाजांवर, कारण दोन फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद होऊन तंबूत परतले. दरम्यानचा पुढचा चेंडू विशाल, हा चेंडू डब्याचा, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा संधी मिळेल, विकेट क्रमांक तिसरा. परंतु या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षण मात्र झेल पकडण्यात अपयशी ठरतोय आणि एकूण 2 धावा प्रतीकने पूर्ण केल्यात. तो धावा प्रतीकच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु आत्मविश्वास या धावांवर वाढणार नाही. त्याचं कारण चेंडू हवेमध्ये होता आणि अर्थातच बघता बघता स्वप्न देखील या ठिकाणी भंगली असती, परंतु या ठिकाणी साथ मिळते, क्षेत्ररक्षक त्याला साथ देतोय, खेळण्याची संधी मिळते. अन्यथा तिसरा फलंदाज आता डगआउटमध्ये दिसला असता, परंतु तसं होत नाहीये. झेल होता, झेल या ठिकाणी सुट्ट. विशाल या ठिकाणी चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी करतोय तो विशाल. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली, राईट ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे. आणि अर्थातच जर पाहिलं तर विशालने काही चेंडू चांगले टाकले, परंतु काही चेंडू मात्र त्याने दिशाहीन फेकले आणि अर्थातच पंचाने त्याला वारंवार ती शिक्षा ठोकावली की अर्थातच स्क्वेअर चेंडू त्यांनी घोषित केले. एकूण 2 चेंडू त्याने स्क्वेअर चेंडू फेकले. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने खेळतोय प्रतीक आणि अर्थात याच्यावर फार धावा मिळत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय आणि अशा तऱ्हेने या चेंडूवर 1 धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकामध्ये कमाल पाहायला मिळाली विशालकडून, ज्याने एकूण 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि एकूण धावा दिल्या 11, ज्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात जर पाहिलं तर एकूण 3 धावा त्याने बहाल केल्या. तो विशाल एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 11 धावा, एकूण 2 फलंदाजच्या मोबदल्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. एक छोटीशी विश्रांती घेतो, ज्यामध्ये एक चांगलं गाणं ऐकूया. गाणे बरोबर दुसऱ्या षटकामध्ये काय होतंय ते आपण पाहणार आहोत. डिस्ट्रक्शनचं काम करतोय विशाल. दरम्यानचा पुढचा चेंडू अंकुश, लेफ्ट बारा करतोय अंकुश. दरम्यानचा हा चेंडू सुरेख चेंडू आहे, चेंडू जातोय शिबारशीच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आहे, परंतु 2 धावा प्रतीकने झपकन पूर्ण केले आहेत आणि 2 धाब्याने हळूहळू धावसंख्या पुढे नेण्याचं काम या षटकामध्ये करत असताना जो अंकुशचा चेंडू पंचांनी न घोषित केलाय. हो, हे पॅनल्टी पण या ठिकाणी दिली जाईल. फ्री हिटचा मोका मिळेल आणि कदाचित मला वाटतं सचिन कहाणी मी ट्विस्ट
सो गोलंदाज अंकुश आणि अर्थातच कदाचित अंकुशला आता गोलंदाजी थांबवावी लागेल का मला माहीत नाही. मला वाटतं कदाचित गोलंदाजी थांबवावी लागेल आणि त्याला या स्पर्धेमध्ये बंदी घातली जाईल का जर या मॅचमध्ये. तर मी म्हटलं होतं की मोठी टोर्नामेंट आहे. मोठ्या टुर्नामेंटमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या फॉलो कराव्याच लागतात आणि अर्थातच या ठिकाणी आता जर पाहिलं तर निश्चित या ठिकाणी अंकुशला थांबावं लागेल. कदाचित या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करता येणार नाही. डेव्हिड गोलंदाज बॉलरने प्लीज. सुनील बॉलरने प्लीज. सुनीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला परंतु पहिला चेंडू त्याला फ्री हिट असेल. फलंदाज प्रतीकसाठी प्रतीक आणि अजय ओबसाई या संघाकडून फलंदाजी करताना सुनील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुनील 12 करेल परंतु फ्री हिट असेल. प्लीज अंपायर थोडं आपल्याला विनंती असेल आमच्यापर्यंत एक्स्ट्रा खेळू पोहोचलेला नाही आहे झंकार फुरुस या संघाकडून आणि कदाचित तो आता या चेंडूपूर्वी जर पोहोचला नाही तर कदाचित पेनल्टी देखील बसेल. प्लीज कर्णधार सूचनेकडे लक्ष द्या प्लीज. चांगली स्पर्धा आपण खेळतोय. मोठी स्पर्धा खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगभरामध्ये याचं प्रक्षेपण करतोय. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेला आपलं सहकार्य असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुनील 12 करेल. पहिला चेंडू सुनीलचा कोटप्याचा चेंडू आहे. अर्थात बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावा. सुनील ज्याने पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्या प्रतीकने. प्रतीक मात्र आता हळूहळू चांगली फलंदाजी या ठिकाणी करायला सुरुवात करतोय. अजय एका बाजूने मैदानामध्ये उभा आहे. राईट ओव्हर द विकेट या षटकातला पुढचा चेंडू स्लोवर चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू यष्टरक्षक विशालच्या क्लोजमध्ये. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या आहे 19 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सुनील 12 करतोय. पंचाच्या डाव्या बाजूने दाबायला सुरुवात केली. राईट अप ओव्हर द विकेट या षटकातला पुढचा चेंडू हवेमध्ये खेळायचा आहे. चेंडू जातोय हवेमध्ये. स्ट्रक्षक सोपा झेल पकडतोय. विकेट क्रमांक 3 गॉन. प्रतीक डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल. सुनील राईट अप ओव्हर द विकेट. अजय सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. येस गॉन. विकेट नंबर 4.
आरे जा रे, आने जाने से काम नहीं चलेगा भाई. खराब फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत फलंदाज. आणि अर्थात सुनीलने मात्र चांगली गोलंदाजी केली. ज्या सुनीलवर खूप मोठा प्रेशर होता, दबाव होता, कारण त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर अंकुश ज्याला बॅन केलं गेल्यानंतर सुनीलला संधी मिळाली आणि सुनीलने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि धावा नाही तर त्याने फलंदाज देखील बाद केले आपल्या षटकामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुनीलकडून केली जाते, ज्यामध्ये षटक क्रमांक दुसरा समाप्त झाल्याचे पंच खून करताय. षटक क्रमांक 2. एकूण 5 षटकांचा खेळ आहे. 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर एकूण 5 फलंदाज बाद होऊन तंबूत परतले. धावसंख्या झाले 20 धावा. 2 षटकं समाप्त झाले. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये 20 धावा. येणाऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये काय होतंय, 5व्या षटकामध्ये काय होतंय आपण पाहणार आहोत. पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, ज्यामध्ये एक सुंदर गाणं ऐकूया आणि गाण्यामध्ये पुन्हा एकदा येऊया षटक क्रमांक 3 घेऊन. फार संधी मिळाली नाही त्याला, चेंडू खेळायला मिळाले नाहीत, परंतु तो देखील लवकर बाद झाला. त्याने धावा केल्या एकूण 1 धाव. अशा प्रमाणे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक सुरू होतंय. तिसरं षटक पुन्हा एकदा विशालच्या हातामध्ये. ज्या विशालने चांगली गोलंदाजी केली होती तो विशाल पुन्हा एकदा बारा करेल. पंचाच्या डाव्या बाजूने स्ट्राईक करेल नवीन फलंदाज सतीश. आणि अर्थातच नॉस्ट्रायगडला राहुल सतीश ही जोडी मैदानामध्ये विशालच्या हातामध्ये चेंडू आहे. जो विशाल चांगली गोलंदाजी करतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तो विशाल. ओम साई 11 वर्सेस झनकार फुरुष यांच्या दरम्यानची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. आजचा या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. बारा करतो विशाल. पंचच्या डाव्या बाजूने धावायला सुरुवात केली. राईट अप ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू हलके कट केला. शतरक्षक तिकडे आहे, परंतु खराब कामगिरी. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूला कट केला फलंदाजाने आणि अर्थातच 4 धावा वसूल केला सतीशने. 4 धाब्याने खातं उघडलंय. विशाल जो 12 करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. विशाल पुन्हा एकदा 12 करेल. सतीश स्ट्राईक लाईट ऑफ स्ट्राईकला राहुल. 4 फलंदाज बाद झाल्यानंतरची ही स्थिती आणि या चेंडूवर मात्र चांगला चेंडू फेकला आणि सरळ जाऊन पॅडवर अदवतोय. पंचाने हात वरती गेलाय आणि फलंदाज बाद असल्याची खूण. विकेट क्रमांक 5. संधी मिळाली त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले आणि अशा तऱ्हे एकूण 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत बाद होऊन. आणि आता मैदानामध्ये विनोद जो स्ट्राईक केले. टॉस टार्गेटला राहुल. विशालच्या हातामध्ये चेंडू. पंचांना पार केल्यानंतरचा पुढचा चेंडू
ब्लॉक मधला चेंडू, चांगला चेंडू विशालने फेकला आणि अर्थातच हलक्या बॅटने खेळत या ठिकाणी धाव जमा केली, आपलं खातं उघडलं विनंती. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली ते ओमसाई 11 या संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये 25 धावा, 25, लॉस ऑफ 5 विकेट, प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक सुरू आहे. विनोद मारा करतोय, पंचांना पार केलं तर पुढचा चेंडू हा देखील सुरेख चेंडू आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते विशालकडून आणि अर्थातच त्याला हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाज करतात, राहुल आणि नवीन आलेला फलंदाज विनोद. एकूण 2 धावा वसूल केल्या राहुलने, 2 धावा, आणि ज्यामध्ये पंच सांगतात की एक जी धाव आहे ती कमी करावी लागेल. 1 शॉट अशी खून करतायत पंच. अशा तऱ्हे एका धावेची भर पडेल ती राहुलच्या खात्यामध्ये, एका धावेची भर पडेल ओमसाई 11च्या खात्यामध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा मारा करेल विशाल, जो वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक मारा करतोय आणि सगळ्याकडून तिसरं षटक. या ठिकाणी पहा सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि या ठिकाणी पहा विनोद देखील धावा बाद होतोय. विकेट क्रमांक 6. अतिशय सुरेख गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते विशालकडून. ज्या विशालचं या ठिकाणी षटक क्रमांक 3 सुरू आहे, वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि कदाचित या षटकातला हा अखेरचा चेंडू असावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आणि अर्थात या चेंडूवर पंच सांगतात की हा देखील खराब चेंडू आहे, दिशाहीन चेंडू, डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचाने हात पाहिलं सांगितलंय की हा खराब चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये जमा होईल. ओमसाई 11च्या खात्यामध्ये आतापर्यंत धावा जमा झाल्यात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 27 धावा. अतिशय खराब सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ओमसाई संघाकडून. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा कट करायचा फलंदाजाला, व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, परंतु धाव निश्चित मिळते आणि अर्थातच पंच सांगतात की लेग बाय स्वरूपात ही धाव जमा होईल. धावसंख्येमध्ये थोडाफार बदल होतोय, फार मोठा बदल होत नाहीये. षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या आता जर पाहिली तर तिसऱ्या षटकात धावसंख्या 28 धावा, एकूण 6 फलंदाज बाद झाले. चौथ्या षटकामध्ये काय होणार आहे पाहावं लागेल एका विश्रांतीनंतर. थँक्यू डीजे. चौथं षटक. बॉलर ने प्लीज सुनील राईट अबॉर द विकेट. सुरेख चेंडू, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आणि अर्थातच सुरेख पद्धतीने चेंडू ढकललाय, परंतु तेवढं तगडं क्षेत्ररक्षक त्याकडे उभे आहे. दुसरं धाव या ठिकाणी मिळते. 1 धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, सीमारेषे लगत कौतुक करावं लागेल. निश्चित चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अशा तऱ्हेने जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेकला सुनीलने आणि एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर 29 धावा या धावफलकाचा बाय. त्यामध्ये फार पुठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. सलामीचे फलंदाज अपयशी ठरले, कारण दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरल्या फलंदाजांनी देखील निराशा केली. त्यामध्ये प्रतीक वगळता
फार फलंदाजी मोठी झाली नाही. प्रत्येकने चांगली फलंदाजी केली. एका चौकारादिवशी त्यांनी 9 धावा जमा केल्या, परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजीने मात्र खूप निराश केला आहे. दरम्यान हा चेंडू लेग पट्ट्यामध्ये जोरदार तटकावायचा आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे आणि त्यावर पंच सांगतात की 22 स्वरूपात ही धाव मिळते. बॅटचा कुठेही संपर्क होत नाही चेंडूला आणि अशा तऱ्हेने अतिशय बिकट परिस्थितीमध्ये संकटामध्ये सापडतोय फलंदाजी करणारा ओपसाईचा संघ, ज्यामध्ये आघाडीचे सगळे फलंदाज जवळपास अपयशी ठरलेत. ज्यामध्ये अजयला फार संधी मिळाली नाही. अजयने सलामीला येत तो नॉन स्ट्राईकेडला बराच काळ उभा राहिला आणि स्ट्राईक ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस मात्र तो अपयशी ठरला. अशा प्रकारची खराब फलंदाजी. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा वळवायचा ऑन साईडला. आता मात्र चेंडू जातोय स्ट्रक्चरला चकवून शिबारेषे बाहेर. 4 धावा निश्चित मिळतील, परंतु त्या एक्स्ट्रा स्वरूपात असतील. 22 स्वरूपात 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 34 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुनील पारा करेल. दरम्यान हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने तटवलाय. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी. गॉल. संदेश क्रमांक 9 वरती खेळतोय मैदानामध्ये. संदेश आणि मयूर आता जोडी मैदानामध्ये. षटक क्रमांक 14 सुरू आहे. पारा करतोय सुनील. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजीने भिरकावला. चेंडू बराच का हवेमध्ये क्षेत्ररक्षक ठिकाणी येतोय, परंतु चेंडू मला वाटतं जातोय शिबा रेखा पार. षटकार. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या 40 धावा. दरम्यान पुढचा चेंडू मयूर या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु इथे मात्र संधी मिळत आहे क्षेत्ररक्षकाला. एक धाव निश्चित मयूरला मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये थोडाफार बदल होतोय. धावसंख्या आहे 41 धावा. 14 षटक सुरू आहे आणि अर्थातच मला वाटतं 14 षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाखेर धावसंख्या 41 धावा या धावफलकावर जमा आहेत. अजूनही 5वं षटक बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूवर निश्चितच समाचार घेण्याचा प्रयत्न होईल, ज्यामध्ये मयूरमध्ये निश्चितच ती क्षमता आहे. 41 धावा धावसंख्येवर जमा आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये काय होतं आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी ऐकू एक सुंदर गाणं आणि गाण्यानंतर येऊया शेवटचं षटक घेऊन क्रमांक 5. गोलंदाज अमोल. शेवटचं षटक 5वं षटक अमोलच्या हातामध्ये सोपवलंय आणि अर्थातच मयूरच्या हातामध्ये निश्चित संधी आहे. 41 धावा धावफलकावर जवळ आहेत. 5 षटकाचा खेळ आहे आणि निश्चित शेवटच्या षटकामध्ये धावा जमा कराव्या लागतील त्या मयूरला. या ठिकाणी पहा एक्स्ट्रा धाव निश्चित मिळेल. एकूण 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्या एक्स्ट्रा स्वरूपात बोनस स्वरूपात बहाल केले जात आहेत गोलंदाज अमोलकडून. कुठलाही चेंडू नाही आहे आणि अर्थात 2 धावा त्याने बहाल केल्या. 2 धाब्यांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 43 धावा आणि अजूनही 6 चेंडू या ठिकाणी निश्चित मिळतील ते ओपसाई 11 संघासाठी. 7 चेंडूमध्ये निश्चित एक चांगली धावसंख्या उभारण्याची संधी मिळू शकते. स्ट्राईक करेल नवीन फलंदाज संदेश. नॉस्टागेटला मयूर. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा बिरकावला. चेंडू बराच का हवेमध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली कर स्ट्राईक करावे लागेल ही मयूरला. हो पंच सांगतात की हा
दोन चेंडू आहे आणि अर्थातच कदाचित या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज अबोलला देखील या सामन्यासाठी नव्हे तर पूर्ण स्पर्धेसाठी थांबावं लागेल. एक्शन थ्रो. खराब गोलंदाजी या ठिकाणी झणकारकडून पाहायला मिळते. बॅन केलं जात आहे गोलंदाज अबोल. किंवा एक छोटी विश्रांतीमध्ये चर्चा होईल. चर्चेनंतर नवीन गोलंदाज येईल, कशी गोलंदाजी करतो पाहावी लागेल. पण तत्पूर्वी एक घेऊया छोटासा ब्रेक. संदीप मनदीप मनदीप मनदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. मनदीप सिंग मॅडी. आता मॅडी कशी गोलंदाजी करतो पाहावी लागेल, कारण आपल्याकडून जवळपास 2 फलंदाज हे बॅन केले गेले आहेत आणि अर्थातच मॅडीवर जबाबदारी आले. बयूर आहे, ज्या बयूरने चांगली फलंदाजी केली. संघासाठी एक धावसंख्या उभारण्यात तो यशस्वी होतोय. मॅडी राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू आहे आणि या ठिकाणी अपील बनवलं जात आहे. आणि खरं तर हा एक आगळा वेगळा प्रयत्न यष्टीरक्षक आणि इतर क्षेत्ररक्षकांकडून केला जातोय. त्याचं कारण असं आहे, नवीन गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाला साथ देण्याचं काम, प्रोटीन देण्याचं काम यष्टीरक्षक आणि इतर खेळाडू करतायत. हे निश्चित पाहण्यासारखं आहे, कारण गोलंदाज आपल्याकडे फार कमी आहेत. एकूण 2 गोलंदाज आपले बंद करावे लागलेत आणि आत्ता नवीन गोलंदाज या ठिकाणी मनदीपला ही संधी दिली जाते. राईट अप ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू संदेश, त्याला चेंडू तटवतो. ऑन साईडला एक धाव पळून पूर्ण केली आणि दुसरी धाव या ठिकाणी मयूर घेणार नाही, कारण राहिलेले चेंडू जवळपास जे आहे ते मयूरला खेळायचे आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय हळूहळू. धावसंख्या 48 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 5 षटकाचा खेळ आहे, ज्या 5 षटकामध्ये आपण पाहिले की 2 गोलंदाज हे अपयशी ठरले आणि अर्थातच हा 5व्या षटकाचा खेळ आता आपण पाहतोय. मनदीप राईट अप ओव्हर द विकेट. पंचाला पार केल्यानंतरचा पुढचा चेंडू अतिशय स्लोवर चेंडू आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जातोय, चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो मात्र यशस्वी होत नाहीये आणि धावबाद करण्याची संधी होती ती देखील गमावली जाते. अशा तऱ्हेने 2 धावा, सुरेख रन बिटवीन द विकेट. 2 धाव्यांनी संघाचं अर्धशतक हे फळकावं लागतंय. अतिशय सुरेख फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते, ती खास करून मयूर आणि संदेशकडून. मयूरकडून चांगली फलंदाजी पाहायला निश्चित मिळते. या उर्वरित फलंदाजाने निराश केल्यानंतर मयूरने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज धावाला सुरुवात करतोय मनदीप राईट अप ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू सरळ बॅट खेळलाय. लॉग ऑफच्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. शिबा रेखा पार. 4 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी बैरकडून. चौथ्या षटकामध्ये संघाची स्थिती अतिशय बिकट स्थिती होती, परंतु त्यानंतर आलेला मयूर हा तारणार ठरलाय आपल्या संघासाठी आणि ते निश्चित धावसंख्येला आकार दिलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण 54 धावा या धावफलकाचा आहेत आणि त्यामध्ये निश्चितच मयूरचा हा मोठा वाटा आहे. मयूर पुन्हा एकदा स्ट्राईक करेल. उर्वरित कदाचित 2 चेंडू बाकी आहेत, ते मनदीप पारा करेल. पंचाच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय स्लोवर चेंडू आहे आणि अर्थातच या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धाव घ्यायची होती संदेशला, मयूरने मात्र नाकारलाय आणि अर्थातच संदेश हा धावबादच्या रूपाने मैदानाच्या बाहेर जाईल. परंतु इथे जर पाहिलं तर कदाचित शेवटचा चेंडू शेवटचा षटक सुरू आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू
अजूनही बाकी आहे. जो बंदीप पारा करतोय. मयूर स्ट्राईकला आहे. त्या मयूरने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. म्हटल्याप्रमाणे वरचे सगळे फलंदाज अपयशी ठरले. ज्यामध्ये टेलिफोन क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मयूरने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये शेवटचा चेंडू जो बंदीप पारा करेल पंचाच्या डाव्या बाजूने. आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण उभं केलंय कर्णधार विशालने. ज्या विशालने चांगली गोलंदाजी केली. तो विशाल इस्टनच्या मागे पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुलभ चेंडू ऑन साईडला चेंडू तटवला. एक धावपळ पूर्ण केली. सुभाष या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित करावा लागेल, कारण हे शेवटचा चेंडू आहे. त्यामध्ये 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्यांनी धावसंख्येमध्ये निश्चित बदल होईल. धावसंख्या आहे 5 षटका अखेर 56 धावा. विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य असेल. जितके केले 57 धावांची गरज. 57 टू विन.
हा महत्वपूर्ण दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे, ज्यामध्ये ओबसाई 11 वर्सेस झंकार फुरुष यांच्या दरम्यानचा मॅच सुरू आहे. ओबसाईने प्रथम फलंदाजी केली, 5 षटकांमध्ये एकूण 8 फलंदाज त्यांनी गमावले आणि एकूण धावा जमा केल्या 56 धावा जमा केल्या आणि 57 धावाचं आव्हान हे समोर असेल झंकार या पुरुष संघासमोर. हे आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते, त्यामध्ये अर्थातच विशाल आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं तर मला वाटतं अंकुश ही जोडी डावाला सुरुवात करेल. जो अंकुश आहे जो स्ट्राईक करेल, नॉन स्ट्रायकरला विशाल. ही सलामीची जोडी झंकार 11 संघाकडून जी खतरनाक जोडी आहे, फार मोठी जबाबदारी नाही आहे. 5 षटक आहेत आणि 5 षटकांमध्ये 57 धावा जमा करायच्या आहेत. ओबसाई आपला खेळाडू पाठवा. मयूर ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, ज्या मयूरने फलंदाजी चांगली केली, आपल्या संघाला जो तारणारा ठरला आणि एकूण त्याने 13 धावा कुठल्या, चांगली फलंदाजी केली. बाकी इतर सर्व फलंदाज जर आपण पाहिले, खास करून टॉप ऑर्डर जर पाहिलं तर हा खूप गडगडला. त्याने टेलिफोन क्रमांक जमा केले, 14092532 अशा प्रकारचा टेलिफोन क्रमांक आहे. आणि त्यानंतर मयूरने मात्र धावसंख्येला आकार दिला. तो मयूर पहिला चेंडू लो फुल टॉपचा, ओहो तुमच्या बाहेरचा चेंडू, सुरेख चेंडू आहे. जोरदार अपील या ठिकाणी बनवला जातोय. अतिशय सुरेख चेंडू आहे, ब्लॉक मधला चेंडू, तुमच्या बाहेरचा चेंडू आहे. चांगला चेंडू फेकला गोलंदाजाने आणि अर्थातच धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही आहे. धावसंख्येला सुरुवात होत नाही आहे. जो अनिल आहे डावाला सुरुवात करण्यासाठी आलाय, अनिल आणि विशाल ही महत्त्वपूर्ण जोडी आहे. याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 57 धावा ह्या जमा करायच्यात. फार मोठं लक्ष नाही आहे, परंतु लक्ष निश्चित आहे आणि टार्गेट असतं. छोटा आहे मोठा आहे याच्यापेक्षा टार्गेट आहे, जबाबदारी आहे. राईट ऑफ द विकेट. या षटकाला पुढचा चेंडू, सुरेख चेंडू मयूरचा, पहा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर वळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बहिरकडून पाहायला मिळते. 2 चेंडू त्याने निर्धाव चेंडू फेकले ऑफस्टमच्या बाहेर. दरम्यान या चेंडू पहा, चेंडू हवेमध्ये आहे. तिसरा चेंडू प्रयत्न करत असताना चेंडू मात्र शिबारेषा बाहेर जातो. एफर्ट पहा, अतिशय सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आवाशीच्या प्रगडामध्ये मोठमोठ्या टुर्नामेंट होतात, मोठमोठे सितारे, टेनिस जगतातले मोठमोठे सितारे आपण पाहतो आणि अर्थातच भाऊचं देखील आगमन झालंय. आणि भाऊ एक चांगली खुशखबर आहे की टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खूप काही पाहायला मिळतं, खूप काही ऐकायला मिळतं, खूप काही या ठिकाणी शिकायला मिळतं आणि त्याचं आयोजन हे आवाशी क्रिकेट क्लबने केलेलं आहे. आणि दरम्यान एक चांगली सूचना आहे क्रीडा रसिकांसाठी. 5 चेंडू हवेमध्ये आहे. या चेंडूवर कदाचित घातक होऊ शकतो. अनिलला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. गॉन, पहिला धक्का. विनंती आपण व्यासपीठा करूया, कारण मी म्हटलं की आता नुकतीच सुरुवात झाली, आता हळूहळू आपण दुपारच्या सत्रामध्ये सरकतोय आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टेनिस जगतातले सितारे हे हळूहळू या आवाशीच्या दिशेने वळायला सुरुवात झाली. त्यामधला पहिला सितारा मित्रांनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. नाव आपल्यासमोर येताच सागर कांबळी, ज्याने कोकणाचं नाव टेनिस जगतामध्ये एक सुवर्ण अक्षर लिहिले, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय या क्रीडानगरीमध्ये. आणि मी सागरला विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या या ठिकाणी
आणि अर्थात तो SP दादर या महत्त्वपूर्ण पॅकर्स करून खेळतो, मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतो. सागर कांबळे हा आपल्या कोकणचा वैभव असणारा सागर कांबळे या ठिकाणी दाखल होतोय. दरम्यान हा चेंडू ऑफस्टच्या बाहेरचा चेंडू कट करायचा आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, चेंडू जातो यष्टिरक्षक अजयच्या क्लोजमध्ये. निर्धाव चेंडू मयूर पहा सुरेख गोलंदाजी करतोय. मयूरने फलंदाजी चांगली केल्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील तो कमाल करतोय. तर हळूहळू आता सागर देखील आपल्याबरोबर जोडला जाईल. सागरला आपल्याला पाहायला मिळेल, सागरला खेळताना पाहायला मिळेल, अनुभवायला पाहायला मिळेल. हे निश्चितच श्रेय जे आहे ते आवाशीला जाईल, ज्या आवाशीच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी रंगते, जिचा आजचा दुसरा दिवस आहे. हळूहळू या स्पर्धेचा रंग हा बदलत जाणार आहे. आणि अर्थातच जर मैदानामध्ये पाहिलं तर हा आजच्या दुसऱ्या दिवसातला सामना सुरू आहे. दुसरा सामना सुरू आहे. 57चं टार्गेट डोळ्यासमोर आहे जनकार फुरुष संघासमोर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये मयूरने गोलंदाजी केली आणि त्यामध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत एक फलंदाजाला बाद केले. धावसंख्या त्याने फार दिलेली नाहीत, एकूण 4 धावसंख्येवर त्याने रोखलंय. ही मॅच विनिंग तो कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. फलंदाजीमध्ये तकडी फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील त्याने सुरेख सुरुवात केली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. दुसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज सतीश, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय सतीश. आणि अर्थातच त्याला समोर जाईल तो निलेश, जो तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये आलाय. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा क्रमांक असतो, आपल्याला माहीत आहे. तिसरा क्रमांक हे सचिन, रमेश तेंडुलकर, राहुल द्रविड आणि आत्ता विराट कोहली या दिग्गज फलंदाजाने याच क्रमांकावर येत आपली कामगिरी ही यशस्वी कामगिरी केली. तो क्रमांक क्रिकेटमधला तिसरा क्रमांक फार महत्त्वपूर्ण क्रमांक जो अर्थातच आता मिळतोय निलेशला, जो स्ट्राईक करेल. नॉट स्ट्राईक गेटला विशाल. दरम्यानचा पुढचा चेंडू सतीश राईट अप ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा ऑन साईडला. आणि अर्थात या चेंडूवर पुन्हा एकदा कमाल पाहायला मिळते. चेंडू ऑफच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला कट करायचा होता, वळवायचा होता, परंतु चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. अतिशय तगडी लढत मैदानामध्ये सुरू आहे. 57च धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि अर्थातच हे लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला अनिल अपयशी ठरला आणि तो बाद झाल्यानंतर आता मैदानामध्ये निलेश आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये. सतीशच्या हातामध्ये चेंडू आहे, जो चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मयूरने अप्रथम षटक फेकला होता मयूर आणि त्यानंतर आता सतीश मारा करेल पंचाच्या डाव्या बाजूने. इष्ट्यानं चिटकून पहा अजय, जो इष्टरक्षकाचं काम करतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू हो लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. अर्थात चेंडू जातो सीमारेषेच्या आसपास. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तो देखील यशस्वी होतोय. आणि तत्पूर्वी पंच सांगतायत की हा दिशाहीन चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव, एकूण 3 धावाचा बोनस या ठिकाणी जमा होतोय. 3 धावा. 3 धावेची धावसंख्या जर पाहिली 7 धावा या धावफलकावर जमा आहेत. अजूनही विजयासाठी 50 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. निर्धारित 5 षटकांचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. तर मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सितारे हळूहळू आता या क्रीडानगरीकडे वळायला सुरुवात झाली. त्यामधला पहिला सितारा आपलं कोकणचं वैभव आणि अर्थातच कोकणची आन बान आणि शान सागर कांबळे या ठिकाणी दाखल होतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या मित्रासाठी. अतिशय सुरेख कामगिरी. मैदानामध्ये जर पाहिलं तर स्क्वेअर चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मैदानाकडे देखील जाणार आहोत. तत्पूर्वी सागरचा सन्मान या ठिकाणी होतोय. दरम्यान चेंडू पहा हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. तत्पूर्वी आपण स्टेजकडे येऊया. सागर कांबळे याचा सन्मान या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. मामांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्प देऊन सन्मानित केलं जातोय. सागर कांबळे याचं या ठिकाणी यथोचित सन्मान आपण पाहतोय, ज्या सागरने SP दादर संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. आणि टेनिसमध्ये आपल्या कोकणचं नाव सांगणारा हा सुपुत्र आहे. कोकणचा सुपुत्र या ठिकाणी दाखल झालाय. प्रकाशी म्हटल्याप्रमाणे अनेक अशा दिग्गज खेळाडू हे हळूहळू या क्रीडानगरीमध्ये येतील. आणि टेनिस क्रिकेटची जादू काय आहे, टेनिस क्रिकेटची कमाल काय आहे, टेनिस क्रिकेट म्हणजे नेमकं काय, ते हळूहळू आपल्याला या ठिकाणी निश्चित पाहायला मिळतील. आणि याचं सर्व श्रेय कोणाला जाईल तर ते आवाशीच्या या आयोजकांना जाईल, सतीश भाऊंना जाईल, त्यांच्या सर्व सहकार्यांना जाईल, की त्यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे येणाऱ्या अनेक स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेतल्या ही एक सुरुवात आहे. आणि यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा देखील येऊ शकतात. कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं आपण ब्रेक घेतला होता, कोरोनामुळे थोडंसं आपण थांबलो होतो, पण हळूहळू आता या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय.
मनदीप मनदीप नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. चौथ्या क्रमांकावर तो मैदानामध्ये दाखल झालाय, कारण 57 धावांचं लक्ष आहे. छोटं लक्ष आहे, परंतु लक्ष आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे टार्गेट असतं, चॅलेंज असतं आणि ते स्वीकारावंच लागेल. दुसऱ्या बाजूला विशाल उभा आहे. गोलंदाज जर पाहिलं तर अजूनही सतीशच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसरा षटक सुरू आहे. राईट अबाउट द विकेट. या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटने ढकललाय मनदीप दे आणि एक धाव या ठिकाणी जमा करतोय. एका धाब्याने आपलं खातं उघडतोय मनदीप, एका धाब्याने संघाच्या खात्यामध्ये भर टाकतोय. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा या धावफलकावर जमा आहेत. 5 षटकामध्ये 57 धावांचं लक्ष आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल सतीश. राईट अबाउट द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा आहे विशालला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. चेंडू जातो यष्टरक्षक अजयच्या ग्लोव्हजमध्ये. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे इथे जर पाहिलं तर अतिशय धीमा असा खेळ सुरू आहे. एकूण 5 षटकांमध्ये 57 धावा जमा करायच्या आहेत, ज्या मयूरने चांगली फलंदाजी केली. आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेक वैभवशाली गोष्टी घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी पाहिलं तर विशालला रिव्हर्स स्वीप खेळायचा आहे. चेंडू आता देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे आणि अपयशी आहे. प्रयत्न जोरदार आहेत, परंतु प्रयत्नाला यश मिळणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ही आवाशी चषक 2020ची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेला काल प्रारंभ झाला. आजचा दुसरा दिवस, उद्याच्या दिवशी देखील हा रणसंग्राम असाच पुढे सुरू राहील. अशी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेत जर पाहिलं तर प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील दिला जातो. आणि तत्पूर्वी पहा मनदीप या ठिकाणी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मनदीपने केला आणि त्याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. च्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. ज्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख असं नियोजन असतं, सालाबादप्रमाणे नियोजन असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. मी म्हटल्याप्रमाणे हा प्रारंभ झाला. यानंतर मोठ्या स्पर्धा हे येऊ शकतात. सतीश भाऊंच्या माध्यमातून डे नाईट सारख्या स्पर्धा देखील आपण पाहिलेल्या आहेत. आवाशीमध्ये खूप काही टेनिस रणसंग्राम होत असतात, मोठमोठ्या स्पर्धा येत असतात आणि ही सुरुवात आहे. आणि अर्थात आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा देखील पुरस्कार दिला जातो. आणि त्यासाठी जो टी शर्ट आहे तो भार्गव देवळेकर, महेश पालंडे यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्ड झालेला आहे. आणि त्याचबरोबर आवाशी 11चा जो संघ आहे त्यासाठी ज्या टी शर्ट आहे त्या सुंदर शेट यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेल्या, त्यांचं देखील आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचा सपोर्ट स्पर्धेला असणं गरजेचं आहे. मयूर ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. दुसरं षटक आहे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. मयूर ज्याने पहिलं षटक अप्रतिम षटक फेकलं होतं मयूर. आणि इथे या चेंडूवर एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. नितीनने आपलं खातं उघडलंय, परंतु फक्त खातं उघडून चालत नाही, खात्यामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे, तरच त्या खात्याला अर्थ आहे. अन्यथा झिरो बॅलन्स हे खातं चालत नसतात. आपण जर पाहिलं तर फलंदाजी करताना बऱ्याच फलंदाजाने एक धाव काढत खातं उघडलं, परंतु या खात्यामध्ये बॅलन्स जमा केला नाही. बॅलन्स केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. या ठिकाणी पहा विशालने सुरेख पद्धतीने चेंडू तटवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये. शतरक्षक चेंडू अडवतोय, फेकतोय. तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्या नितीन आणि अनिलने. 2 धावा अनिलच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या जर पाहिलं तर 13 धावा. विजयाचं लक्ष 57 धावांचं. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मर्यादित 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकं आणि 57 धावा अशा प्रकारचं उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर. आणि हे उद्दिष्ट घेऊन स्वतः अनिल मैदानामध्ये आला. त्याला साथ देण्यासाठी विशालने आतापर्यंत तग धरलाय. अनिल मात्र लवकर बाद झाला आणि आता जबाबदारी जी आहे ती विशालवर. विशालने या ठिकाणी रिवर्स पद्धत चेंडू तटवला. चेंडू 1 बाउंस बॉट लाइन के बाहर. 4 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी विशाल के बल्ले से.
चेंडू निश्चित सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅट 4 धावा प्राप्त करतोय विशाल. सलग दुसरा चौकार. थँक्यू. त्यांनी चांगली फलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण मगाशी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना देखील चांगली कामगिरी केली. तो विशाल या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि त्याचबरोबर मयूर याने देखील आपल्या संघासाठी सुरेख प्रयत्न केलाय. तो मयूर पुढचा चेंडू स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि अर्थातच कट केला. यामध्ये स्वतः 2 क्षेत्ररक्षक येत असताना चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. मयूर 12 करतोय. सलग 3 चेंडूवर 3 चौकार लगावले ते विशालने. आणि अर्थात हा चेंडू मात्र सुरेख चेंडू फेकला तो मयूरने. त्याच्यावर एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतो का पाहणं. येस, गॉल. अतिघाई संकटाकडे खरा. ज्या विशालने अतिशय सुरेख फलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार लगावल्यानंतर एक सिंगल धाव घेतली असती चाललं असतात, परंतु घाई केली आणि अर्थात ती संकटाकडे गेली. नितीनने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये विशाल सारखा तगडा फलंदाज धावबाद झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 26 या धावसंख्येवर विशाल बाद झाला, जो महत्त्वपूर्ण फलंदाज होता. चांगला लयमध्ये खेळत होता आणि अर्थात त्याला धावबाद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जो होता तो यशस्वी झालाय. आणि अर्थात आता निश्चितच या ठिकाणी संधी मिळेल गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला संधी मिळेल. कमबॅक करण्याची संधी निश्चितच प्राप्त होऊ शकते. 26 धावा झाल्यात. षटक क्रमांक जर पाहिला तर 3 षटकं पूर्ण झालेत. आता 4थ्या षटकाचा सुरू होईल आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे. एकूण 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. नितीन स्ट्राईक करेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय नानू. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचानं पार केलं तर राईट अप ओव्हर द विकेट. हो, सुरेख चेंडू आहे, सुरेख पद्धतीने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एक धाव पळून पूर्ण केली आणि आता पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र यशस्वी होतोय आणि 2 धावा नितीनच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 2 धाब्यांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या हळूहळू सरकते. ती 28 पर्यंत पोहोचले. षटक क्रमांक 14 सुरू आहे. ऋतिक पारा करतोय आणि स्ट्राईक करेल नितीन. नितीनला साथ देईल नानू. नितीन आणि नानू ज्या विशालने सुरेख फलंदाजी केली, सलामीला येत त्याने अतिशय चांगली फलंदाजी केली, परंतु तो नुकताच बाद झाला धावबादच्या रूपाने. त्याचा पुढचा चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार करायचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत आहे. एक धाव नितीनच्या खात्यामध्ये, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या जर पाहिली तर 29 वरती पोहोचते. एकूण 57 धावांचं उद्दिष्ट आहे. भव्य दिव्य स्पर्धा
या आवाजच्या माध्यमातून सुरू आहे. आवाज चषक 2020 ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि अर्थातच या स्पर्धेचा आजचा दुसरा महत्त्वपूर्ण दिवस आपण पाहतोय. ऋतिक पारा करतोय राईट अप ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू पहा कट घेऊन चेंडू जातोय थर्ड पॅनच्या आसपास. इथे शतरक्षक आहे. एक धाव नानूच्या खात्यामध्ये आणि एका धाब्याने धावसंख्या हळूच पुढे सरकले. धावसंख्या 30 धावा. अजूनही 27 धावांचं उद्दिष्ट आहे आणि अर्थातच इथे आता जर पाहिलं तर विशालला मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं, परंतु विशाल मात्र एक चोरटी धाव दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो धावबाद झाला आणि अर्थातच मोठा अपघात संघासाठी निश्चित पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू तटवलाय, परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न. येस गॉन. या ठिकाणी नितीनचा खेळ देखील समाप्त. सभापती सन्मान्य जीवनजी आंबरे यांच्याकडून आपला प्राप्त झाले. दरम्यान हा चेंडू नानूने तटवलाय. ज्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली क्षेत्ररक्षक या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं नानूला. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 31 वरती पोहोचते. तर आपण पाहतोय या ठिकाणी ट्रॉफ्या ज्या सुपूर्द झाल्यात त्यामध्ये ट्रॉफी क्रमांक 3 जी आहे ती मंगेश शिबोरे यांच्याकडून सुपूर्द झाली आहे. त्याचबरोबर ट्रॉफी क्रमांक 4 सुभाष म्हणजे नाना आंबरे यांच्याकडून आपला प्राप्त झाले. मालिकावीर आणि सामनावीराच्या ज्या ट्रॉफ्या आहे त्या आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सन्माननीय सुनील जिमोरे यांच्याकडून सुपूर्द झाल्यात. या सर्व देणगीदारांचे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचे आभार व्यक्त करूया, कारण ही स्पर्धा फार मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या स्पर्धेला काल प्रारंभ झाला, आजचा दुसरा दिवस आणि आज जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या दिवशी देखील या टेनिसचे जगतातले स्टार खेळाडू या स्पर्धेकडे हळूहळू वळायला लागले. त्याबदला पहिला आपल्या कोकणचा सुपुत्र सागर कांबळे याचा देखील आगमन झालंय. म्हणजे ही स्पर्धा एक दर्जेदार स्पर्धा, एक फार मोठी स्पर्धा या निमित्तानं आपण पाहतोय. हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं आयोजन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सतीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये मनोज आंबरे, गौरव आंबरे, राजेंद्र बालकर, अजित आंबरे म्हणजेच बाबल्या, अजिंक्य आंबरे म्हणजेच बाळू यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. ज्यामध्ये नियोजन जे आहेत ते सागर आंबरे, सचिन शर्मा, तुषार आंबरे, नितीन आंबरे, विनोद यादव आणि पंकज फावरे अशा प्रकारच्या दिग्गज या सगळ्या आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याचा निश्चितच अप्रतिम प्रयत्न केला. दरम्यान हा चेंडू लेग स्टंपच्या वरून तटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगली स्पर्धा मी म्हटल्याप्रमाणे या आवाशीच्या प्रांगणामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. तर ही स्पर्धा जी सुरू आहे त्याचं आयोजन आणि नियोजन या दिग्गजांनी केलंय. तर स्पर्धेकडे जाऊया, सामन्यामध्ये जाऊया. गोलंदाजाचं नाव समजलेलं आहे प्लीज. बॉल अनिस मारा करतोय. तर त्याचा हा चेंडू कट केला फलंदाजाने. एक धाव पळून पूर्ण केली. क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू अडवतोय आणि खराब क्षेत्ररक्षण आहे. दरम्यान 2 धावपळ पूर्ण केल्या. 2 धाब्यांनी धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा ह्या धावफलकावर जमा आहे. 57 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले. एकूण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये अशक्य अशी कामगिरी करायला लागेल फलंदाजाला. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. या चेंडूवर फार धावा मिळणार नाही आहे. क्षेत्ररक्षक त्याकडे मयूर येतोय, चेंडू अडवतोय. तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या. तर 2 धावेनी 36 धावा ह्या धावफलकावर जमा आहेत. अजूनही विजयासाठी जी गरज आहे 21 धावांची गरज. 3 चेंडू आणि 21 धावा. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे चेंडू आपल्या सुपूर्द झालेत ते बाबा कदम यांच्याकडून चेंडूचा पुरवठा केला जातोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे पण चेंडू लागत आहेत ते संदीप उर्फ बाबा कदम यांच्याकडून या चेंडूची पुरवठा केला जातोय. तर या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास हा चेंडू जो खेळ आहे तो हळूहळू जो सरकतोय तो निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे 57 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना
जर आपण पाहिलं तर अनिल आणि विशालने डावाला सुरुवात केली, ज्यामध्ये विशालने चांगली फलंदाजी केली होती. चांगला लयमध्ये आलेला असताना तो या ठिकाणी जर पाहिला तर धावबादच्या रूपाने बाद झाला आणि संघ जो तो हळूहळू पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आणि अर्थातच यामध्ये निश्चित खराब कामगिरी ही फलंदाजाने केली. इतर फलंदाजांनी एक चांगली साथ देणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही आहे. विशालला कुठल्याही फलंदाजी साथ मिळाली नाही आणि एकाएकीची लढत दिली ती या ठिकाणी निश्चित अपयशी ठरली. अशा तऱ्हेने आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण धावा ज्या आहेत त्या 39 धावा या धावफलकावर जमा आहेत. 57 धावांचं उद्दिष्ट हे डोळ्यासमोर असताना दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, या चेंडूवर फार मोठा बदल होईल असं वाटत नाही. चेंडू जरी सीमारेषेबाहेर गेला तरी फार मोठा बदल होत नाही. अशा तऱ्हेने इथे जर पाहिलं तर हा पाठलाग करणारा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. त्याची कारणं ही शोधावी लागतील आणि त्याच्यावर अभ्यास करून पुन्हा एकदा नवीन स्पर्धेमध्ये दाखल व्हावी लागेल. तर ही स्पर्धा फार मोठी स्पर्धा आहे, जी यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये आपण जातोय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि अर्थातच आवाशी म्हटल्यानंतर ज्या आवाशीच्या प्रकरणामध्ये मोठमोठ्या स्पर्धा ह्या प्रत्येक वर्षी होत असतात, त्यातली ही सुरुवातीची स्पर्धा आहे. फार मोठी स्पर्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सतीश भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा या येणार आहेत आणि त्या आल्यानंतर मोठमोठे स्टार देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर या स्पर्धेमध्ये देखील मोठे स्टार हे हळूहळू या ठिकाणी येत आहेत. याचा अर्थ आहे की आज आणि उद्याच्या दिवशी या टेनिस जगतातला महासंग्राम आपण पाहणार आहोत.